हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज सर्व सद्गुरूंची जय. नमः. रूपं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं, वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाराध्याय तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी, मी करा दुसरी काहीच नाही बोलतो शब्दाविना, तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी, एका जनार्दनी तुमचा दास त्याची दास पुरवावी, तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी. पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. एतत् श्रुत्वा वचनं केशवस्य कृताञ्जलिर्वेपमानः गिरिः, नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं जगद्गम्भीरं प्रणम्य. 35वा श्लोक चाललाय आपला. ऐसी आघवीची हे कथा तया अपूर्ण मनोरथा संजय सांगे कुरुनाथा ज्ञानदेव म्हणे. कुरुनाथ अर्थात कुरु वंशाचा महिषामध्ये असणारे हे जे श्रेष्ठ आता सध्या कोण आहेत तर धृतराष्ट्र म्हणून त्यांचा उच्चारला. ते या कुरुनाथा म्हणजे धृतराष्ट्राला संजय सांगे आणि ज्ञानदेव निवृत्तीनाथा म्हणे. तर तेव्हा मग सत्यलोकोनी गंगाजळ कशाचा विषय निघालेला आहे की त्या ठिकाणी सांगे. तथा कोण सांगताय? संजय सांगताय कुरुनाथाला, आणि तिकडे अर्जुन भगवंताच्या ध्वनीसुद्धा प्रगट होतोय अर्जुनाच्या विषयी. कारण मागच्या 3 श्लोकात भगवंत बोललेले आहेत. तिथे भगवंत अर्जुनाला, संजय धृतराष्ट्राला आणि माऊली निवृत्तीनाथांना सांगे, आणि तुमच्या समोर मी सांगे. तर तेव्हा याला खाली आली की आपल्याला असं लक्षात येतं. त्या काय सांगे तर त्या भगवंताच्या त्या जो ध्वनी निघालेला आहे भगवंताचा स्वर कसा होता. कारण मागच्या 3 श्लोकामध्ये श्लोकातून भगवंत बोललेले दिसत आहेत 32, 33, 34 मध्ये, परंतु तो ध्वनी कसा होता त्या ध्वनीचं वर्णन माऊली ज्ञानोबरायांनी केलेलं दिसत आहे. मग सत्यलोकोनी गंगाजळ सुटलिया वाजत खळाळ, तैसी वाचा विशाळ बोलता त्या. भगवंताची जी वाणी आहे ती अशा प्रकारे ओशाळलेली दिसते. कशी म्हणतात तर खळखळा वाहणाऱ्या गंगाजळासारखी. गंगा फार संत वाहते, इकडे खाली वरून वाहते, खळाळ आहे तिला. पण ज्या वेळेला सत्यलोकातून खाली आली त्यावेळेला असलेला आवाज जसा होता तर तो भयभीत करणारा आवाज होता, असा धीर गंभीर तसा आवाजाचा इथं घेतलेले वर्णन. तर तेव्हा ना तरी महामेघांचे उमाळे, दुसरा दृष्टांत दिलता, धडधडीत एके वेळे, किंवा ज्या पद्धतीने महामेघ एकमेकावरती ज्या वेळेला आदळतात आणि जसा आवाज करतात तसा भगवंताचा आवाज होता. हा दुसरा दृष्टांत. आणि तिसरा दृष्टांत आलेला होता की ज्या वेळेस सागर ज्या वेळेला मंथन करण्यात आलं सागराचं शिराब्दी, तर त्यावेळेला जसा मंदराचल पर्वत फिरत असताना त्यावेळेला जसा आवाज निघत होता तसा आवाज होता. म्हणजे त्या ध्वनीसाठी हे 3 दृष्टांत आणलेले. वरचा ध्वनी आहे तो गंगेचा आहे,
दुसरा ध्वनी जो आहे तो महामेघांचा आहे आणि तिसरा ध्वनी जो आहे तो सागर मंथनाचा असा आहे. तर या 3 वेगवेगळ्या प्रकारच्या ध्वनी नादांच्या द्वारे हे वर्णन करण्यात आलं. अर्थात गंगेचा वरून सुटलेला ध्वनी भिन्न आहे. म्हणजे जशी धीर गंभीर अशा प्रकारची वाणी येत होती आणि तैसे ना तरी महामेघाचे उमाळे गडगडीत एके वेळे का घुमघुमिला मंदरा चळे शिराब्दी जैसा तैसे गंभीरे महानादे हे वाक्य विश्वकंदे बोलिले आगादे आनंद रूपे परिताल्पापन तैसे गंभीरे महानादे त्याचप्रमाणे आगादे आणि अनंत रूपे तसं विश्वकंदे हे सुद्धा देवाला पालावलेलं विशेषणच आहे. तेव्हा इथे 5 विशेषण आलेले आहेत. पैकी 3 विशेषणाने देवाचं वर्णन आहे आणि 2 विशेषणाने वाणीचं वर्णन आहे. गंभीरे आणि महानादे हे वाणीसाठी विशेषण आलेलं आहे. गंभीरे आणि महानादे हे वाणीचं विशेषण आहे. आणि विश्वकंदे हे देवाचा नाव उल्लेख करतानाच त्याच्यातच विशेषण हे आतमध्ये टाकून इथे काय भगवान वरती श्लोकामध्ये कृष्ण असा शब्द आलेला आहे, केशव असा शब्द आलेला आहे आणि इथे म्हटलेलं आहे विश्वकंदे. आता म्हणून विश्वकंद या पदाने हे दोन्हीही येतात नावं. कोणते? कृष्ण आणि केशव ह्या दोन्ही नावांना एकत्र करता येत आहे म्हणून विश्वकंद असा शब्द प्रयोग केला आहे. बोलिले आघादे आणि अनंत रूपे. बोलिले आघादे अनंत रूपे हेही विशेषणच आहेत. आघादे म्हणजे व्यापक, आघाद असणारे. आघादे अनंत रूपे विश्वकंदे बोलिले म्हणून अनंत रूपे देवाचं विशेषण आहे. अनंत रूपाने युक्त आगाध व्यापक हे देवाचंच विशेषण आहे आणि विश्वकंद जगाचं मूळ कारण हे देवाचंच वर्णन आहे. आणि मग वाणीच्या वर्णनासाठी महानादे, महानाद, नादामध्ये महानाद हे वाणीचं विशेषण आहे. म्हणजे जी मुखातून भगवंताची ज्या वाणी पडलेली ती कशी आहे? प्रचंड वाण. म्हणून महानादे याच्यासाठीच 3 दृष्टांत आले. मागचे 3 दृष्टांत गंगेचा, गंगेच्या आवाजाचा, सागर मंथनाच्या आवाजाचा हे 3 दृष्टांत महानादामध्ये टाकले. आता गंभीरे असंही एक पद आलेलं आहे. गंभीर या पदाचा अर्थ परिस्थितीनुसार आवाजातला बदल. त्याच्यामध्ये धीर गंभीरता. म्हणून गंभीरता प्रत्येक वेळेला एकच नसते, तर भिन्न भिन्न गंभीरता असते. परिस्थिती कोणती आहे त्याला अनुसरून गंभीरतेची उत्पत्ती होत असते. म्हणजे प्रत्येक वेळेला ज्या वेळेला प्रसंग असा काही बाका येतो त्यावेळेला किंवा विशेष प्रसंग असा उभा राहिलेला आहे. इथं अर्जुनाच्या समोरचा विश्वरूपाचा प्रसंग हा विशेष प्रसंग आहे आणि त्यावेळेला त्या ठिकाणी वातावरणामध्ये असलेली गंभीरता ही वेगळी. म्हणजे त्याच्यात त्या ठिकाणचे अद्भुत अशा प्रकारचं त्या ठिकाणी जो समोर दिसणारा प्रसंग येतो अति अद्भुत विशेष किंवा महाभयंकर अशा प्रकारचं ते समोर दिसतंय. तर तिथं असणारी गंभीरता कशामधली? त्याच्या आवाजातली असणारी गंभीरता. कारण गंभीर हे विशेषण कशाला आहे? वाणीला आहे. म्हणून देवाच्या आवाजात येणारी ही गंभीरता या विश्वरूपाच्या प्रसंगातली वेगळी आहे. तीच ज्या वेळेला भगवंताने जे अवतार धारण केले त्या वेळेला असणारी गंभीरता भिन्न आहे. जसं काल तुम्हाला म्हटलं की आत्ता काल नृसिंह जयंती झाली, तर नृसिंह जयंतीत नृसिंहाचा जो अवतार झाला त्यावेळेला असणारी त्याच्या आवाजातली गंभीरता त्या प्रसंगाला साजेशी आहे, त्या परिस्थितीला